नमस्कार. तुम्ही जर श्रीराम ऑटो मॉलमध्ये येत असाल तर आपल्या गेटवरती हा दिलेला नंबर असतो, त्याच्यावरती तुम्हाला आधी मिस कॉल द्यावा लागतो. त्यानंतर गेटमध्ये एंट्री दिली जाते. आतमध्ये आले की एक रजिस्टर बुक आहे, त्याच्यामध्ये आपले नाव पत्ता लिहावा. त्याच्यानंतर आल्या की एक ऑप्शन फॉर्म असतो. ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यासाठी आपले प्रतिनिधी ते असतात, तुम्हाला ते मदत करतात. येताना 20,120 रुपये कॅशमध्ये घेऊन यावे लागतात. त्याच्यासह आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स घेऊन यावी लागते. रजिस्ट्रेशन काउंटर आहे, तिथे जमा करावे. तिथे आपले अकाउंटंट असतात, ते तुम्हाला मदत करतात फॉर्म भरण्यासाठी सुद्धा. पूर्ण गाड्यांचा स्टॉक असा अवेलेबल असतो. आपण कोणतीही गाडी एजंट थ्रू कुणाला सुद्धा देत नाही, डायरेक्ट कस्टमरला आपण गाड्या देत असतो. माहिती सांगण्यासाठी सुद्धा आपले प्रतिनिधी तिथं अवेलेबल असतात. तुम्ही कोणताही एजंट तुम्हाला बोलत असेल मी गाडी करून देतो, माझ्याकडे पैसे द्या, तर असं काहीसुद्धा होत नाही. गाड्या तुम्ही व्यवस्थित बघून घेतल्या पाहिजेत, कारण की ह्या फायनान्सने ओढून आणलेल्या असतात. डॉक्युमेंटची नीट चौकशी करावी. त्याच्यामध्ये काय काय गाड्यांमध्ये RC असतं, काहींमध्ये RC नसतं. त्याच्यामुळे व्यवस्थित गाड्या बघून घ्या, नंतरच गाडी घ्या. आणि ऑक्शन हॉलमध्ये नंतर ऑप्शनला सुरुवात होते. अशा प्रकारे ऑप्शन केलं जातं गाड्यांचं. इथे गाडी तुमच्या समोर येते, तुम्ही गाडी व्यवस्थित बघून घ्या. ह्या गाड्यांमध्ये रितसर तुम्हाला फायनान्सची NOC दिली जाते. श्रीराम ऑटो मॉलमधून तुम्ही गाडी खरेदी करता, त्याचं लेटर दिलं जातं. गाडी घेताना गाडी व्यवस्थित बघितली पाहिजे. गाडीवरती चलन असतात, मेमो असतात, एकदा ते सर्व नीट बघून घ्या. सर्व प्रकारच्या गाड्या आपल्याकडं अवेलेबल असतात. त्यासाठी तुम्ही आपल्याला दिलेले नंबर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा, किंवा आपल्याला इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती मेसेज करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी निलावाची लिस्ट येत जाईल. धन्यवाद. आपल्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे पुणे ऑटो मॉल. इंस्टाग्रामचं सुद्धा अकाउंटचं नाव आहे पुणे ऑटो मॉल. धन्यवाद. सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.